सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख खरीप पीक आहे। महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाचे पीक घेतले जाते। शेतकरी बांधव वेगवेगळ्या प्रकारच्या सोयाबीनच्या जाती लावत असतात। आज आपण या व्हिडिओमध्ये अजित सीड कंपनीच्या अजित 801 या वाणाविषयी माहिती बघणार आहोत। यामध्ये या जातीचे काय वैशिष्ट्य आहे, या जातीचा काय कालावधी आहे, कुठल्या प्रकारच्या जमिनीमध्ये आपण या वाणाची लागवड करावी, या वाणाचे एकरी उत्पादन किती व मागील वर्षी ज्या शेतकऱ्याने या वाणाची लागवड केली होती त्यांचं या वाणाविषयी काय मत आहे हे देखील आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या YouTube चॅनल नवीन असेल अशा शेतकरी बांधवांनी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। अजित 801 या वाणाचं वैशिष्ट्य बघू। या वाणाचा कालावधी हा 100 ते 110 दिवसाचा आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो या वाणाला परिपक्व होण्यासाठी जवळपास 3 ते 3.5 महिने लागतात। या वाणाच्या झाडाची उंची जवळपास 55 ते 60 सेंटीमीटर आहे। बियाण्याचा आकार हा मध्यम स्वरूपाचा आहे। बियाण्याचा रंग हा पिवळसर आहे। या वाणाचं उत्पादन जवळपास हेक्टरी 25 ते 30 क्विंटलपर्यंत इतकं उत्पादन शेतकरी बांधवांना याचं आलेलं आहे। हे वाण प्रमुख कीड व रोगाला सहनशील असून या वाणात उच्च उत्पादन देण्याची क्षमता आहे। तसेच इतर वाणाच्या तुलनेत हे वाण शेंगा फुटण्याच्या याला सहनशील आहे। इतर वाणाच्या तुलनेत हे वाणाच्या शेंगा कमी प्रमाणात फुटतात। या सोयाबीन वाणासाठी आपल्याला काळी व पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करायची आहे। या वाणाची पेरणी आपल्याला जूनचा दुसरा आठवडा ते जुलैच्या पहिल्या आठवड्यात जेव्हा समाधानकारक पाऊस पडलेला असेल तेव्हा या वाणाची आपण पेरणी करू शकतो। या वाणाचे अंतर आपल्याला 2 ओळीतील अंतर जवळपास 30 ते 45 सेंटीमीटर ठेवायचे आहे व 2 झाडामधील अंतर हे जवळपास 10 ते 15 सेंटीमीटर या अंतरावर आपल्याला या वाणाची पेरणी करायची आहे। या वाणाच्या हेक्टरी बियाण्याचे प्रमाण आपल्याला 65 ते 70 किलो घ्यायचे आहे व एकरी जर विचार केला तर 22 ते 25 किलो प्रति एकर याप्रमाणे आपल्याला सोयाबीनचे बियाणे पेरायचे आहे। या वाणासाठी आपल्याला खताची मात्रा ही प्रति हेक्टर 20 किलो नायट्रोजन, 60 किलो फॉस्फरस, 40 किलो पोटॅश व 20 किलो सल्फर प्रति हेक्टर याप्रमाणे आपल्याला खताची मात्रा वापरायची आहे। पेरणी करतेवेळी त्याला बीज प्रक्रिया करूनच पेरणी करायची आहे, त्यासाठी जेणेकरून पिकाला लागणाऱ्या मुळकूज, मुळसड यासाठी रोगापासून पिकाचे संरक्षण। मागील वर्षी ज्या शेतकरी बांधवांनी अजित 801 या वाणाची लागवड केली होती त्यांचं या वाणाशी काय मत आहे हे आता आपण जाणून घेऊ। नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी गणेश खरात, अजित सीड्स प्रतिनिधी। तर आपण आज आलेलो आहे जांभोरा गावामध्ये। तर जांभोरा गावातील आदर्श शेतकरी अशोक जनार्दन खरात यांच्या शेतामध्ये आज आपण आलेलो आहे। तर यांनी अजित कंपनीची 801 ही व्हरायटी सोयाबीनची लावलेली। तर आपण त्यांची काय प्रतिक्रिया या सोयाबीनबद्दल आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया। नमस्कार काका। नमस्कार। तुमचा परिचय सांगा। अशोक जनार्दन खरात, जांभोरा, तालुका शिंदखेडा, जिल्हा बुलढाणा। तुमचा मोबाईल नंबर सांगा काका। 94 22 15 26 56। बरं, तुम्ही यावर्षी कोणतं वाण लावलेलं आहे सोयाबीनचं? अजित 801। अजित 801 हे व्हरायटीची लागवड तुम्ही केलेली आहे। तर तुम्ही एका एकरामध्ये किती बियाणं टाकलेलं आहे? एका एकरात 20 किलो। 20 किलो एका एकरामध्ये तुम्ही टाकलेलं आहे। तर आज जी परिस्थिती पाहत आहे प्लॉटची, तर एका झाडाला जवळपास किती शेंगा आहे? शेंगा तरी 200 पर्यंत शेंगा असतात। 200 ते 250 पर्यंत याला शेंगा लागलेला आहे। तर हे बघू शकता शेतकरी बंधूंनो, तुम्ही सगळ्या झाडाला सारख्या शेंगा आहे। दाखवू ना, हे बघा सगळ्या झाडाला सारख्या शेंगा आहे।